माननीय सभापती महोदय, नुकत्याच भारत व श्रीलंका देशात पार पडलेल्या 10व्या मर्यादित 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावले। त्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाने संघातील खेळाडूंचं अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मी मांडतो आहे। आणि आपल्या भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये काल इतिहास रचलेला आहे। गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये इंग्लंडला हरवून आपण सेमीफायनल जिंकलो आणि त्याचे अभिनंदन। आणि काल अहमदाबादच्या देशातल्या सगळ्यात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपण अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला। त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। राज्यातील तमाम चाहत्यांच्या वतीने, शासनाच्या वतीने आणि आपल्या सभागृहाच्या वतीने, महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने भारतीय क्रिकेट टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। या विजयासह सलग 2 वेळा T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलेला आहे। भारताने एक वेळा नाही, 1-2 वेळा नाही तर तिसऱ्यांदा हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। 2007, 2024, 2026 हा केवळ एक विजय नाही तर भारतीय क्रिकेटच्या जिद्दीचं, टीमवर्कचं आणि एक सांघिक भावनेचं, अटूट विश्वासाचं प्रतीक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या विजयामुळे प्रत्येक भारतीयाचा ऊर आनंदाने, अभिमानाने भरून आलेला आहे। भारत हा जगातला पहिला देश आहे ज्याने 3 वेळा T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे। गेल्या वेळी 2024 आपणच हा वर्ल्ड कप जिंकला होता। आता पुन्हा भारतीय संघाने वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलली आहे। भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार सूर्यकुमार यादव, भारतीय फलंदाजीचा कणा ठरलेला संजू सॅमसन आणि भेदक गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणारा जसप्रीत बुमराह या सर्वांचं खास अभिनंदन केलं पाहिजे। आणि त्याचबरोबर संजू सॅमसन यांनी 46 चेंडूत 89 धावा आणि संघाचा पाया भक्कम केला। अभिषेक शर्मा 21 चेंडूत 52 धावा, एक आक्रमक सुरुवात त्यांनी केली। ईशान किशन 25 चेंडूत 54 धावा, जलद अर्धशतक करणारा हा आपला खेळाडू। तिलक वर्मा संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर त्यांनी टाकली। आणि गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह यांनी 4 विकेट घेतले, त्यांची भूमिका निर्णायक ठरलेली आहे। अक्षर पटेल 3 विकेट घेतले, त्यांनी संघाला अतिशय भक्कम आधार दिलेला आहे। फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर संतुलित कामगिरी आपल्या लोकांनी केलेली आहे। आणि कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाला एकत्र ठेवलं। खरं म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे धुवाधार बॅटिंग आणि सगळे खेळाडू ऑल आऊट अशा प्रकारचं कामगिरी काल त्यांनी केलेली आहे। आणि म्हणून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। कालच्या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत न्यूझीलंडचा पूर्ण संघ गारद केला। संघातील प्रत्येक खेळाडूचा या विजयात वाटा आहे। मी आता सांगितल्याप्रमाणे संपूर्ण संघाचंच अभिनंदन आपण करतोय। संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अत्यंत शिस्तबद्ध, आत्मविश्वासपूर्ण आणि सांघिक खेळाचं दर्शन घडवलेलं आहे। आणि या ठिकाणी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जगातील बलाढ्य संघांना मागे टाकलेला आहे आणि भारताला पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात सर्वोच्च स्थानावर नेलेला आहे। अटीतटीची आणि कसोटीची वेळ येते त्यावेळी भारतीय संघ एकजुटीने उभा राहतो। प्रत्येक खेळाडू आपल्या पराक्रमाची शर्त करतो आणि विजयश्री खेचून आणतो। हा पुन्हा एकदा हे आपली भारतीय क्रिकेट संघाने सिद्ध करून दाखवलेलं आहे। या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आपण पाहिलं। काल दिवाळी साजरी सगळ्या भारतीयांनी केली, हे आपण पाहिलं। हा केवळ क्रिकेटचा विजय नाही तर भारतीय युवकांच्या धैर्याचा, मेहनतीचा आणि एकजुटीचा विजय आहे। क्रिकेट हा भारतातच फक्त खेळ नाही तर उत्सव आहे।
भारताचा फक्त खेळ नाही तर उत्सव आहे, तो जात धर्म पंथ या पलीकडचा आहे. आणि म्हणून हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचं गीत क्रिकेट आणि जीवनातले साम्य अधोरेखित करत आहे.